हे गाईज, मग वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुळशी विवाहाचं आम्हाला आमंत्रण आलंय. मग चला मग तिथं जाऊया. आणि किक मित्रांनो, दिस इज गोट्या, दिस इज गाई आणि त्याच्या पलीकडं कल्लवा होती. त्याला आमच्या गावातील म्हणजे आमच्या गावातील व्यक्तींनी त्याला विकत घेतलेला आहे. आम्ही त्याला आत्ता म्हणजे आज सकाळी त्यानं गेली त्याच्या रिअल घराला, म्हणून ते खोटं सोनं सोनं वाटायला ना. कल्लवा, आय मिस यू कल्लवा. तर गाईज, मग तुम्ही आवाज बघा, आवाज बघा बघा, इकडं बघा आवाज. हे काय माहिती का तुम्हाला? ते फॉक्स कोल्हे आहेत, छोटे छोटे कोल्ह्याचे पिल्ले आहेत. ते फिरतात म्हणताना ऊस खाते ती ऊसात पडत, दिवसभर ऊसात पडते ती, म्हणजे रात्री बाहेर निघते ती त्या तिकडं कोपऱ्यात आणि इकडं कोपऱ्यात उभं म्हणजे उगा बोलावून कसं करते ते मित्र. ऊस खाते त्या दाबून ऊस खाते ती आणि उगा आवाज करत बसते. त्यांचा आवाज ऐकून आमचा गोल्या पण उगा वरडायला चालू करते काय पण. आणि हे तर बघा, सनसेट झाला नाही, ते थोडं आभाळामुळं दिसत नाही. वातावरण बघ बाकीचं तेवढं काय आभाळ नाही, नॉर्मल आहे. मग आपली टी शर्ट तर चालू झाली बाबा. लाईट लागली ती घरात. मग 2 महिने झाले ते अंधारात, 2 महिने आम्ही अंधारात काढल्यावर लाईटच नव्हती. आणि त्यात वर पाऊस, ते खतरनाक बघा. लाईट दिसलं का ते? आणि ह्याला आता उद्या नांगट मारायचे आहे. दोन पाहिजे नांगर मारायचे आहे. मग उद्या येताना म्हणजे त्यांनी येतेच म्हणले, ती बघू काय होतंय. मग सध्याच येतं बघ. आम्ही आता पण त्याला चारायला, जनावर इथं चारायला सोडत होतो. आणि उद्या येणार म्हणून ट्रॅक्टर. मग काय होतं बघू. आणि उद्या त्याच्या आधी ते ढीग दिसायला बघा, ते ढीग सगळं इकडं साफ करून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे त्याला पसरवायचं आहे. कारण ते ढीग तसंच म्हणजे काय कसं, मग त्या कोपऱ्यात तिकडं इकडं सगळं पसरून टाकणार. ते काय तुम्हाला माहीत आहे का? ते हे ते याला काय म्हणतात, उडीदाच्या ते काय म्हणतात, हट्टा आहे. कन्नडमध्ये हट्टा म्हणतात मित्रांनो. मराठीमध्ये काय म्हणतात काय ते उचबत का सगळं वरचं पालं पाचवा काय म्हणतात मित्रांनो, कॉमेंटमध्ये नक्की सांगा. त्याला कन्नडमध्ये मात्र हट्टा म्हणतात ते. हट्टा. मराठीमध्ये काय म्हणतात तुम्ही मला सांगा. मी सांगितलं की कन्नडमध्ये फट्टा म्हणतात. आणि उद्या सकाळी ह्याला जा लावून टाकू. उगा ट्रॅक्टर पण येतं ना, मग ह्याला फसू एक तर, नाही तर जाऊनच टाकू उगाच गबा. आणि काल तुम्हाला दाखवलं होतं की किती रुतलाय बघा. असं चाकोद्या पडल्या तिथून असं फिरत बघा. आणि टीशी पण येत. चला मग, तुळशी विवाहाचं निमंत्रण आलंय. तुळशी विवाह एन्जॉय करून घ्या मस्तपैकी. ओ भाई गाईज, मग इथं पुढं बघा, एकदम टॉपवर पण लागले तर बा मोहर आंब्याला. इकडं पण लागली ती एक तिथं. आणि एकदम टॉप खाली तर तुम्हाला दाखवलंय. खालीची अवस्था म्हणजे खाली झालेला मोहरची तुम्हाला अवस्था दाखवतो. थांबा, तिथं बघा लहान आंबे लागले बघा, दिसतं का ते? असे छोटे आंबे आहेत बघा तिथं छोटे. आणि इथं बघा, इथे एकदम छोटे आहेत बघा, एकदम छोटे. इथं बघा एकदम छोटे लागले. मग यंदा आंबा खायला आमच्यात. येताना खुलं काय आणा गिफ्ट. आणि आम्ही तुम्हाला जानेवारीमध्येच आंबा खाऊ घालू, एकदम खेड्या गावठी स्टाईलमध्ये. मग सकाळी वाडा आणलो होतो मी. आज सकाळपासून म्हणजे आतापर्यंत लई खतरनाक ब्लॉग केलता. मग ते एडिट करून ठेवतो. मग काय ते कसं हात लावून डिलीट झालं मित्रांनो. आणि टच पण गेलो आणि तिथं पण डिलीट केलो. आणि नंतर अरे बाबा, हा व्हिडिओ होता की ब्लॉग एडिट करून ठेवलं होतं मी, ते यूट्यूबवर टाकायचं होतं, ते पण डिलीट केलं. लय दसऱ्या सेम
सेम असंच दसऱ्या दिवशी पण झालं मित्रांनो. एक आज दसरा होता, सकाळपासून संध्याकाळपर्यंत ब्लॉग बनवलो बुवा. म्हणजे पुढे म्हणजे दुसऱ्या दिवशी एडिट केलो आणि ठेवलो होतो गॅलरीमध्ये. चुकून ते पण सगळं डिलीट केलो. आणि टचमध्ये मी कसं मित्रांनो, माझा मोबाईलचं रॅम आहे 64 GB. मग ते मला पुरत नाही. फोटो भरपूरपणा फोटो भरले ते माझ्या मोबाईलमध्ये. मग मी व्हिडिओ बनवतो डेली. मग डेली व्हिडिओ बनवत असताना व्हिडिओ एडिट करणं होत नाही, तेवढे तसेच राहतात. मग मी नंतर एक दिवसानंतर नाही तर पुढच्या दिवशी एडिट करून यूट्यूबवर अपलोड करत असतो. मग ते अपलोड करत असताना ते व्हिडिओ तसेच ठेवत असतो मी आठवणी म्हणून. यूट्यूब असतं त्या कोणकोणते अपलोड केलं ना ते मी तसंच ठेवत असतो. मग माझं स्टोरेज फुल भरत असतं. मग त्यामुळं मी सगळं डिलीट करत असताना ते दसाचं एक खतरनाक ब्लॉग झालता मित्रांनो. खास आठवणी म्हणून अपलोड करायचं विचार होता, पण डिलीट झालं. आजचा पण डिलीट झालाय. असं माझ्यासोबत 2-3 वेळा झालंय. नशीबच फुटके. सो हॅलो गाईज, मग तुलसी विवाहाच्या ठिकाणी आलो आहे आपण. इथं बघा सजवा लागले ती. आणि गाईज पुढं बघा चंदा मामा किती चमकायला लागले ते लका 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 मस्त पैकी. केबल वायर सेक्शन लाइट ऑफ. केबल वायर सेक्शन लाइट ऑफ कडे कल्पू कल्पू केबल वायर लाइट चालू हा बोरा कडे जोरात. तो भाई मग विष्णू आणि तुळशीचं लग्न तर झालं. मग हा नाही चला मित्रांनो, हानाम आणि टोपी कशी वाटले? मस्त ना. सो गाईज मग आता घरी आलोय. मग आता मस्त पैकी जेवण करूया, एडिटिंग सो हॅलो गाईज, मग आता घरी आलोय. मग आता मस्तपैकी एडिटिंग करूया आणि झोपूया. मग तुम्हाला मी संध्याकाळी सांगितलं होतं ना, ते घरामागं पाचट पडले आहे. मग ते थोडं जाणं पण होत आहे आणि थोडं थंड थंड गावता पण सुटल्यासारखं झालंय. मग थोडं शेकणं पण होत आहे. मग तुम्हाला माहित आहे सोशल मीडियावर तुम्ही पाहिलंच असाल, कर्नाटकमध्ये बेळगाव, विजापूर, गुलबर्गामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपले शेतकरी बांधव आंदोलन करत आहेत. कारण माहित आहे का तुम्हाला, आपल्या ऊसाच्या दराबाबत त्यांना पाहिजे 3500 रुपये दर. मग त्यांचं हे बरोबर आहे. मग आपण डिस्कस करणार आहोत ते कंटेंट काही वेळानंतर. मग आता फिलहाल जेवण करूया. सो गाईज मग मस्तपैकी जेवण झालंय. मग आता जनावरांना चारा टाकूया. मग काडीपेटी आणले. मग चला, गवत वगैरे हाय सगळं जळते. ह्या साईडला लावू आपण. फक्त पेटलं पाहिजे एवढंच झालं. मग चलो भाई. मग पेटलं आता. मग
मी मगाशी म्हणलं होतं तुम्हाला आपण एका टॉपिकवर बोलणार आहे. मग ते आपलं होतं शेतकऱ्यांबद्दल. मग कर्नाटकात जे आंदोलन चालू आहे त्याच्याबद्दल होतं. मग ते मी व्हिडिओ शूट करतो आणि आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर शॉर्टवर मध्ये टाकतो. लॉंग व्हिडिओ बनवणार नाही, मग लय मोठं होतं. मग इथं मस्तपैकी आपला चंदामा पण आहे सोबत, मस्तपैकी पेटलो. आमच्यासोबत आपला चंदामा पण आहे. आणि बघा सगळीकडचं वातावरण. हो काय तर करायचं असं तो अंधारात आहे. अंधारी सो गाइज, मग आय होप तुम्हाला ब्लॉग हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. मग भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.